नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती आणि खात्रीशीर मदत आपल्या चॅनलवर दिली जाते. त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट आणि मदत मिळून जाईल. तर आर-टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता, की शाळेपासून किती किलोमीटर अंतरावरील रहिवासी अर्ज करू शकतात. तर याच्यामध्ये पालकांना त्यांच्या घरापासून म्हणजेच निवासस्थानापासून किंवा भाडेकरा ज्या ठिकाणापासून असेल त्याच्यापासून 1 किलोमीटर किंवा 3 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा अधिक जास्त अंतरावरती तुमच्या घरापासून जर शाळा असतील किंवा शाळेपासून एवढ्या अंतरावरती तुमचं घर असेल, तरी देखील तुम्हाला अर्ज करता येईल. परंतु लक्षात घ्या आता याची निवड प्रक्रिया कशी असणार आहे. 1 किलोमीटर परिसरामध्ये जर बालकांची संख्या कमी असेल, तर त्यांना शाळेपासून म्हणजेच हे अंतर आहे शाळेपासूनचं. शाळेपासून जर 1 किलोमीटर परिसरातील अंतरापासून म्हणजेच 1 किलोमीटर अंतरावरती शाळेपासून तुमचं जर घर असेल, तर तुम्हाला सर्वप्रथम प्राधान्य असेल. जर 1 किलोमीटरमध्ये विद्यार्थी संख्या नसेल, तर शाळेपासून 1 किलोमीटर सोडून त्यापुढील अंतरापर्यंत म्हणजेच 3 किलोमीटर अंतरापर्यंत जर विद्यार्थी असेल, तर त्यांना क्रमाने लक्षात घ्या, क्रमाने येथे प्राधान्य मिळेल. परंतु लक्षात घ्या, की 3 किलोमीटर अंतरपेक्षा जास्त अधिक परिसरातील बालके संबंधित शाळेस प्रवेशास पात्र होतील. मात्र 3 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरती शाळेकरता लॉटरी लागली, तर त्यावेळेस विद्यार्थ्याचा वाहतुकीचा खर्च संबंधित पालकांना करावा लागेल. तर असा नियम आहे, परंतु सध्या आर-टी अंतर्गत अनेक ॲडमिशन होतात आणि ही योजना प्रचलित आहे. त्यामुळे लक्षात घ्या, सर्वप्रथम 1 किलोमीटर अंतरावरती शाळेपासून जर घराचं अंतर 1 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल, तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल. परंतु 1 किलोमीटरपेक्षा जास्त किंवा 3 किलोमीटरपर्यंत जर शाळा असेल किंवा विद्यार्थी संख्या ज्यावेळी जास्त सापडली जाईल किंवा जास्त असेल, तर त्यावेळी तुम्हाला येथे लॉटरी पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यामुळे सगळ्यांनाच शाळा मिळेल असं नाही आहे आणि लक्षात घ्या, हा देखील प्रश्न इथे दिलेला आहे. त्यामुळे लॉटरीमध्ये जर तुमचं नाव असेल, सध्या ही योजना प्रचलित आहे, त्यामुळे जास्तीत जास्त पालक आपल्या पाल्यांचा अर्ज या अंतर्गत करतात. त्यामुळे लॉटरीमध्ये नंबर लागला तरच त्यांना आर-टी अंतर्गत प्रवेश मिळतो. तर अशा प्रकारे लवकरच ही फॉर्म सुरू होणार आहेत. तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.